दुखतोय खूप. आधी तू आराम करा शांतपणे आणि डोंट वरी, मी तुला काही होऊ देणार नाहीये. मामांना कळवते, काळजी करतील. कुठे असेल सई आणि आदित्य? तो असा अचानक निघून गेला. तो निघून गेला नसेल ना सईला घेऊन त्याचा? अरे पिंट्या, वेडाबिडा झालास का? आदित्यच्या अंगात तेवढा जोर तरी होता का? अरे असं नाही, पण अचानक बरं वाटायला लागलं असेल, स्ट्रॉंग औषध घेऊन पटकन रिकवर झाला असेल आणि बरं वाटायला लागलं असेल आणि गेला असेल तर म्हणजे असं होऊ शकतं ना. काय बोलतोस पिंट्या तू? तुझं तुला तरी पटतंय का? नाही पटत आहे रे. मी जरा बरा विचार करायचा प्रयत्न करतोय. डोक्यात नाहीतर नाही ते विचारायला लागलेत. मला तर पटू लागलंय की हे सगळं जेडीचं कारस्थान आहे. हा जेडी दुसरा तिसरा कोणी नसून जयवंत देसाई. का एवढा आदित्यच्या जीवावर उठे? ये सब मेरी गलती है, मेरी मत मारी गई थी जब मैं उन दोनों को अकेला छोड़ा. मैं साथ होती ना तो उन दोनों को कुछ नहीं होता. रब्बा, तेरे कदमों पर अपना सर पटक लूंगी, अब मेरी जान ले लेना, लेकिन उन दोनों बच्चों को कुछ होने मत देना. नाही वहिनी, अहो यात तुमची काही चूक नाहीये. हो गुल्लू, आणि चूक असलीच ना तर ती आमची आहे. अहो बाई, आणि आता रडायची वेळ नाहीये, लढायची वेळ आहे. आज रात्रीच्या रात्री त्या जेडीला शोधून काढूया, म्हणजे मग आपल्याला ते सई आणि आदित्य पण सापडतील. काय वाटेल ते झालं तरी त्या दोघांना आपण सुखरूप घेऊन येऊ. चला. अरे सईचा फोन. हॅलो सई. अरे बंधू, स्पीकरवर टाक. हॅलो, अरे सई बाळा, अरे कुठे आहात तुम्ही? सुखरूपात ना? तुम्हाला काही झालं नाही ना? आदित्य कुठे, कसे आहात? नाही मामा, आम्ही दोघंही एकत्रच आहोत आणि ठीक आहे. अरे पण तुम्ही असे अचानक कुठे गायब झाला होतात? इथे आमच्या जीवाला घोर. सई कुठे आहात? तिकडचा पत्ता कळवा आम्हाला आणि तिकडेच थांबा. आम्ही ताबडतोब तुम्हाला न्यायला येतो. नाही मामा, आम्ही त्या घरात येणार नाही. हे बघ, आता आगाऊपणा करू नकोस. गप गुमान घरी यायचं लक्षात ठेव. अहो दादा मामा, ऐकून तर पण नाही बिन नाही. आता मला ह्याच्यावरती वायफळ चर्चा नकोय. मला कळते का तुम्ही कोणाशी लढताय? ते जमणार आहे का तुम्हाला दोघांना? जमावं लागेल मामा, कारण आदित्यला तुम्हाला या सगळ्यापासून लांब ठेवायचं. आम्ही जर त्या घरी आलो ना तर तुम्ही सुद्धा संकटात सापडा. तुला कळते का ह्या सगळ्या संकटाचं मूळ खरं तर आम्हीच आहोत. म्हणजे तुम्ही काय बोलताय नक्की? तुम्ही आल्यानंतर सगळं सांगतो तुला मी. आत्ता फक्त एवढं सांग मला, तुम्ही आहात कुठे? आदित्यला विचारल्याशिवाय मी तुम्हाला काहीच नाही सांगू शकत. आणि तो आता झोपला आहे, त्याच्यामुळे मी उद्या त्याच्याशी बोलेन आणि तुम्हाला कळवेन. बाय. हॅलो, कट केलाय मुलगी फोन. पत्ता न सांगता कट केला. आराम करा म्हणून काय सांगते? इकडे ह्या दोघांवरती एवढं संकट असताना इकडे मनाला आराम वाटेल का? या नंबरची एक पेटी असेल ती शोधून काढ, पण ती उघडायची नाही. आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज. ते आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचे मालक विजय देसाई आणि त्यांची बायको ऍक्सिडेंट मध्ये गेल्या. तुमच्या जेडी साहेबांचा काय संबंध? संबंध आहे काय ते, पण त्याच्याबद्दल बोलायचं नाही, कारण जेडी साहेब खवळतात. आदित्य, आदित्य, अरे काय झालं? काय झालं? दुखतंय का खूप? काय झालं? काही स्वप्न वगैरे पडलं का तुला? ओय आदी, काय झालं? नाही, काही नाही. काही नाही कसं? काहीतरी नक्की झालंय. तू लपवतोयस माझ्यापासून काहीतरी. मलाच धड सुधरत नाही तर तुझ्यापासून काय लपव? बरं मग तुला जसं जमेल ना तसं सांग ना.
ज्या माणसाने माझ्यावर गोळी झाडली त्यांनी त्याआधी माझ्या फोनमधून सगळे फोटो सगळा पुरावा डिलीट करून टाकला होता. पण तरी त्या गोडाऊनमध्ये दिसलेला एक फोटो काही माझ्या नजरेसमोरून जात नाही. कुठला फोटो? जेडी आणि एका माणसाचा. कोण माणूस? विजय देसाईच असावेत कदाचित. सई, त्यांच्या आणि माझ्या दिसण्यामध्ये खूप सिमिलॅरिटी होती. अरे मग ठीक आहे ना आदित्य, याचा एवढा विचार का करतोयस तू? तुला माहितीये मी असं वाचलंय की या जगात एकसारखी दिसणारी 7 माणसं असतात म्हणून. म्हणजे आता सुद्धा जर का माझ्या पणजी फोटो मी तुला दाखवला ना तर ती सेम माझ्यासारखी दिसते, एकदम डिट्टो. ती तुझी पणजी आजी आहे. विजय देसाई माझा कोण? त्याचं काहीच कनेक्शन नाहीये. आणि तेवढंच नाही सई, त्याच गोडाऊन मध्ये ना मला एक फाईल सापडली. ती फाईल जेडीनं माझ्याकडनं घेऊन टाकली आणि दुसऱ्या दिवशी मी शोधायला गेलो तर त्यातले सगळे डॉक्युमेंट्स जाळून टाकले होते. पण त्यातल्या डॉक्युमेंट्सवर, त्या फाईलवर ना आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजचा लोगो होता, तोही जुना. आणि तसाच लोगो मी एकदा मामांच्या कागदपत्रांवर बघितला होता. त्यांनी ती कागदपत्र माझ्याकडनं लगेच हिसकावून घेतली होती. मला बघू नव्हते दिली. हे कनेक्शन काय असेल? मला ना हे सगळे विचार करून ना डोकं बंद म्हणायला लागलं. आदित्य तू शांत होती, डीप ब्रीथ कर. ते बघ आधी, हे जे काही कनेक्शन्स आहेत ना, या सगळ्याचा विचार आपण करूया, पण आत्ता नाही. आत्ता या सगळ्या अवस्थेत तुला आराम करण्याची जास्त गरज आहे. आपण दोघं मिळून विचार करूया सगळ्याचा, पण तू बरा झाल्यानंतर. अगदी डिटेक्टिव्ह सारखा सगळ्या गोष्टींचा शोध घेऊ आणि उलगडा करूया. बरं, तू आता थोडा वेळ पड शांत. ओके? काय दिसलं का काही? कुठं काय? नाही ना दिसलं काही. मग आमच्या खिडकीतून आत कशाला डोकावताय? 1 मिनिट. हे माझं घर आहे ज्यात तुम्ही भाड्याने राहता. हा, आणि मी घरात डोकावत नव्हते. मी जरा खिडकी बघत होते. अगं म्हणजे दुरुस्त करून घ्यावी का असा विचार करत होते. म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही ना त्या खिडकीचा. आम्हाला खिडकीचा अजिबात त्रास होत नाही, पण खिडकीतून आतमध्ये डोकावणाऱ्या माणसांचा त्रास होतो. हो ना, मला पण अशी माणसं अजिबात आवडत नाही. विशेषतः 2-2 दिवस गायब होणारे आणि रात्री बेरात्री चोरासारखे घरात घुसणारे भाडेकरू तर मुळीच आवडत नाहीत. कुठे जातात, काय करतात, काही सांगत नाहीत. आम्ही तुम्हाला का सांगून जाऊ कुठेही? आणि 2 दिवस आम्ही घरात नव्हतो तरी त्या 2 दिवसाचं भाडं तुम्हाला मिळतंय ना, मग खुश राहा त्यातच. पण मी तुला काही म्हणालेच नव्हते अगं. पण आता तुला तसं वाटलंय ना, तर मग माझ्या मनातली एक शंका तुला विचारूनच टाकते. तुझा नवरा आदित्य जखमी वगैरे आहे का? नाही म्हणजे दुसऱ्याला मार देताना लागलाय का दुसऱ्याचा मार खाताना लागलाय? तुम्हाला वाटतंय तसं काहीही नाही. त्यामुळे तुमचं जे नाक आहे ना ते उगाच आमच्या पर्सनल गोष्टींमध्ये खुपसायचं नाही. आणि जर बाहेर ना कोणी आलं आमच्याबद्दल काही विचारत तर त्यांना तोंडवर करून आमची माहिती द्यायची नाही. का ग? का काही केलंय का तुम्ही? चोरीमारी केलीये का? का खून बिन केलाय कुणाचा? मी अजून कोणाचा खून केला नाहीये, पण थोडा वेळ जर का इथे उभा राहिलात ना तर तुमचा खून नक्की होईल. इथे निघायचं इथनं.
काय हे? पिंट्या मामा तुम्ही सॉरी. हो मी आलो इकडे, शेवटी शोधलंच तुम्हाला. आता कसं रंगे हात सापडले, आता नाही सोडणार. हा. अरे आधी शोधलं की नाही? चला चला चला, मी बॅगा घेतो. तुमच्या हाताला जे काय पटापटा लागेल ते उचला. चला आता इथलं पटकन. चला म्हणजे कुठं चला? कुठे कुठे काय? अरे वसंत स्मृती, काय बोलतोस? पिंट्या मामा आम्ही नाही येऊ शकत, सांगितलंय मी. अरे पण आप्पांना कुठे सांगितलंय? तू आप्पांना सांगायच्या आधीच त्यांनी फरमान काढलंय की सईला आणि आदित्यला घेऊन या म्हणून. हे बघ, आता मी काय त्यांचा शब्द मोडणार नाही. हा, माझ्या शब्दाला काहीच किंमत नाही. हे बादी, मी इथे ना सामान उचलायला आलोय. तुम्ही शब्दांची आणि वचनांची ओझी माझ्या डोक्यावर टाकू नका. जन्मभर मी हेच केलंय, आता बास झालं. तुला काय शब्दांशी खेळायचं ना ते घरी जाऊन खेळ. चल चल उठ पटकन, चल चल उठ. चल उठ. पिंट्या मामा ऐका ना, त्याची इच्छा नसेल याची तर कशाला उगाच. हे बघ सई, हा आधीच्या माझ्या किंवा तुझ्या इच्छेचा प्रश्नच नाहीये. आमचा बाप जो बसला ना तिकडे आप्पा, त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्यांची ही इच्छा आहे. चल चल उठ. अरे बाबा, हा विसरभोळा माणूस त्याच्या पोटच्या पोरांना ओळखत नाही, पण नातवाला आणि नात सुनेला मात्र अगदी चांगलं पक्क लक्षात ठेवतो. अरे ह्या वयात देवासमोर हात जोडत नाही, त्याचं नाव घेत नाही, पण तुमचं नाव घेतो. अरे बाबा, तुम्हाला पाहिल्याशिवाय त्याला अन्न गोड लागत नाही, घशाखाली पाणी उतरत नाही. अरे चेहऱ्यावर हसूच काय कुठलेच भाव येत नाही. तो माणूस तुमची वाट बघतोय आणि तुम्ही. हा आदित्य, तू आत्ताच्या आत्ता आप्पांना व्हिडिओ कॉल लाव. त्यांना समोरासमोर नाही, ऍटलीस्ट असं तरी भेट आणि बोल त्यांच्याशी. पिंट्या मामा तुम्ही बसा. हा आदित्य बोल ना. आप्पांना फोन देता का? काय रे गुलामा, या म्हाताऱ्याची आठवण येते का तुम्हाला? का ना येते ना आप्पा, रोज येते, खूप येते. नाही यायला नको, अगदी यायला नको. काय की जवळचा माणूस लांब गेला ना की त्याची आठवण येते आणि त्याला आठवण येते. आता हे बघ ना, तुझी आई, बंधू आणि तुझी आजी दोघी मला सारख्या हाका मारत असतात. हाका मारत असतात, लवकर या लवकर या लवकर या, आणि मी येतो म्हणून जात नाही. दरवेळी काहीतरी कारण काढून जाण्याचं टाळतो. पण आता हे जास्त वेळ चालणार नाही. त्या दोघी खूप रागवल्या आणि भडकल्या आहेत. दोघी केव्हाही येतील आणि मला खेचून घेऊन जातील. त्याआधी तुम्ही दोघे मला भेटा ना, आपण की नाही खूप मस्ती करू, मजा करू. तेवढं झालं ना की मी हसत आपल्या प्रवासाला जायला मोकळा. आप्पा, आप्पा तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी माझ्या दोन्ही सासवांना चांगलं पटते. त्यांना सांगेन मी की तुम्ही तर आयुष्यभर घालवलंय आप्पांबरोबर, पण मी तर अजून 1च वर्ष घालवलंय. त्यामुळे मला अजून थोडा वेळ हवाय आप्पांबरोबर. त्यामुळे मी काही तुम्हाला सोडणार नाही. अरे मग या डब्यातून काय बोलताय? सरळ या आणि भेटा ना. येणार आहोत आप्पा, नक्की येणार. पण आता ना जरा बाहेर वेदर खराब आहे, काळे ढग आलेत ना खूप. आम्ही ना त्या ढगांची फाईट करणार आहोत, आणि मग एकदा का सगळीकडे लख्ख प्रकाश पडला की आपोआपच आम्हाला घराकडे याची वाट सुद्धा दिसायला लागेल ना, आणि तुम्हाला पण आम्ही समोर दिसू. नक्की मुक्की पहा बरं, नक्की या आणि लवकर या. ढगांशी लढायला माझी गरज लागली तर मला सांगा, मी माझा सोटा घेऊन तुटून पडेल त्यांच्यावर. नक्की सांगेन आपण, पण तोपर्यंत तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आणि आदित्य दोघंही या ढगांशी लढायला खंबीर आहोत.
अरे हे प्रकरण दिसतं तितकं सोपं नाहीये आणि हे ढग नाहीये, चक्रीवादळ आहे. अरे खंबीर तर तुम्ही आहातच, पण आपण सगळे एकत्र मिळून उभे राहूया आणि एकत्र या सगळ्याचा सामना करूया. प्रेमाने काय सांगत आहे, ऐका मी काय सांगतो ते. पिंट्या बरोबर ताबडतोब इकडे निघून या. अरे तुम्हाला कल्पना नाहीये तुम्ही कोणत्या संकटात आहात, पण आम्हाला पूर्ण कल्पना आहे त्याची. अरे तिकडे तुमच्या पोलीस सुद्धा म्हणतात तिला नाहीये, तुम्ही काय करणार आहात? गप कुमान इकडे निघून या ताबडतोब. मामा, आम्ही आमच्या घरात सेफ आहोत, सुखरूप आहोत. आता काहीही घडलं तरी आम्ही आता परत येऊ शकत नाही. मामा बाय. हे बघा ती हा असा हट्टीपणा. पिंट्या मामा, पण नक्की बरोबर करतोय ना? सगळेच जण म्हणतात की तो जेडी खूप भयंकर आणि डेंजरस माणूस आहे. आपण एकट्याने त्याच्याशी फाईट करणं कठीण आहे खूप. आपण इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल करण्याची हीच वेळ आहे. हे बघ, तू माझ्यावर फक्त विश्वास ठेव. मला विश्वास आहे आपण दोघं एकत्र असलो ना तर आपल्याला जमेल. त्या जेडीपासून लांब पळण्यापेक्षा त्याच्या दिशेनं गेलं पाहिजे आपल्याला. मगच आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजला वाचवता येईल आणि त्या फोटोमध्ये जो माणूस होता कोण होता, त्याचा या सगळ्याशी काय संबंध आहे हेही शोधता येईल. सई बिराजदार, आपल्या आयुष्यातलं हे सगळ्यात मोठं ऍडव्हेंचर असणार. आणि ते हात हातात घेऊन आपल्याला पूर्ण करायचं. कुर्सी की पेटी अब बांध लो, क्योंकि ये हवाई जहाज अब उड़ान भरने वाला है. अरे दलिंदरानो, मारू नका साहेब, मारू नका. अरे ये दलिंदरानो, त्या आदित्य केचपचा आता नाही, पता नाही आणि त्यात तुमची खाता नाही, असा कसा होईल रे दलिंदरानो? साहेब मारू नका साहेब. ये चुप. अरे मारू नको तर काय तुला मांडीवर बसून अंगूर खायला घालू का तुझा मंदिर बांधू? चला एक काम धडवत नाही तुमच्यानी. या कामाच्या नादात माझा काम तमाम झाला ना तर मला पण असा लटकावा लागेल तुमच्यासारखा, माहिती दलिंदर. तो आदित्य केचप गायब झालाय. तो कुठे गेलाय त्याचा काय पत्ता नाही, पण तो त्याच्याकडे असलेले सबूत घेऊन जर का माझा गेम करायला निघाला आणि त्याची थोडी जरी भनक त्या ब्रह्म्य लोकांना लागली ना तर ते माझी चांबडी सोलतील तुमच्यासारखी. आदित्य ग्रुप ऑफ कंपनी माझ्या मोठी घ्यायचा होता मला, पण माझा प्लॅन त्या ब्रह्म्यानी खराब केला होता. 20-22 वर्षांनी मी नवीन नाव नवीन प्लॅन घेऊन कमबॅक केला तर तो आदित्य केचप मध्ये आला. काय सॉलिड प्लॅन होता माहितीये? त्या ब्रह्म्यांना कळायच्या आत ती कंपनी माझ्या नावावर फिरवून मग त्यांना कायमचा अलविदा करणार होतो मी. बाय बाय ब्रह्मे. या आदित्य केचपला पण टाटा बाय बाय केला असता, पण तुम्ही सलामती खाल्ली आणि माझ्या सगळ्या इराद्यांना सायोनारा करून टाकला. आता आदित्य केचपचा फुल राग तुमच्यावर निघणार. मी त्याचा फुल मर्डर करणार होतो, पण आता तुमचा हाफ मर्डर करणार. साहेब मला एक चान्स द्या, परत असा होणार नाही साहेब. दिला, अजून एक चान्स दिला असा समजा, पण आता आदित्य केचप मला माझ्या समोर पाहिजे. पण या वेळेला मला जखमेवर नुसतं मलम नकोय, कायमचा इलाज पाहिजे. आदित्य केचप
लबाड